सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष चिन्हाच्या सुनावणीत बुधवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला। बुधवारी झालेल्या सुनावणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल आणि वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला। सिब्बल यांच्याकडून आजचा युक्तिवाद हा शेवटचा युक्तिवाद होता। गेल्या काही दिवसांपासून सिब्बल मांडत असलेले मुद्दे हे ठाकरेंची बाजू भक्कम करणारे ठरत असल्यामुळे सिब्बल आज काय युक्तिवाद करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। आजच्या युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आक्षेप घेतानाच मोठी मागणी केली। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकतर उद्धव ठाकरेंना द्यावं किंवा धनुष्यबाण चिन्ह गोठवावं अशी मागणी सिब्बल यांच्याकडून करण्यात आली। त्यामुळे आजच्या दिवशी झालेली सुनावणी हाय व्होल्टेज ठरली। बुधवारी सुनावणीत नक्की काय झालं, कपिल सिब्बल यांनी आपल्या शेवटच्या युक्तिवादात काय म्हणलं, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। बुधवार 19 ऑगस्टला कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टात शेवटचा युक्तिवाद करण्यात आला। आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल पक्षांतर बंदी कायदा आणि 10व्या अनुसूचीबद्दल बोलतील असं सांगण्यात येत होतं। झालंय तसंच। सुनावणीला सुरुवात झाल्यावर सिब्बल खंडपीठाला उद्देशून म्हणाले, मी तुमच्या समोर 10व्या अनुसूचीतील फॉर्म बी आणि एक्सप्लेनेशन बी दाखवला आहे। आता यातला घोळ बघा। हे लोक ज्या पक्षाच्या नेतृत्वाच्या आधारावर निवडून आले त्याच पक्षाचं नेतृत्व आता मान्य नाही असं म्हणतायत। उद्या कोणीही म्हणेल की मी तुम्हाला पक्षाचा नेता मानत नाही, माझा स्वतःचा व्हीप असेल, पण 10व्या अनुसूचीत अशी व्यवस्था नाही। त्यातही जेव्हा तुम्ही पक्षाच्या नेतृत्वाचा चिन्हाचा फायदा घेऊन निवडून आला आहात, सभागृहात गेला आहात, त्यानंतर त्याच नेतृत्वाला तुम्हाला नाकारता येणार नाही। सुभाष देसाई केसचा निकाल बघितला तर मुळात 10व्या अनुसूचीचा मुख्य उद्देशच हा आहे की पक्षांतराचं पाप सुरुवातीलाच थांबवलं पाहिजे, पण अशा प्रकारच्या गोष्टी घडू दिल्या तर पक्षांतर थांबणार नाही, उलट ते वाढत जाईल। फक्त विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष असं 10व्या अनुसूचीनुसार मानता येत नाही असं सिब्बल म्हणाले। त्यानंतर सिब्बल यांनी पक्षघटनेवरून एकनाथ शिंदे गटावर प्रहार केला। ते म्हणाले, शिंदे गटाच्या आमदारांनी 2018ची पक्षाची घटना विधानसभा अध्यक्षांच्या समोर सादर केली। त्यानंतर त्यांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करून सांगितलं की ही वकिलांकडून झालेली चूक होती, पण त्यांनी 39 वेगवेगळे जबाब दाखल केले होते। त्या प्रत्येक जबाबामध्ये 2018ची पक्षघटना नमूद केली आणि तिची प्रतही दिली। म्हणजे 39 वेगवेगळ्या वकिलांकडून एकच चूक झाली का? मग हे सगळं वकिलांनी मिळून केलेली कॉन्स्पिरसी थेअरी होती का? सगळ्यांनी मिळून ठरवून चूक केली का? आणि असं असलंच तर जर एका कॉन्स्टिट्यूशनल बेंचने निर्णय दिला आहे तर विधानसभा अध्यक्ष या निर्णयाच्या विरोधातला किंवा विरोधाभास असलेला निर्णय कसा देऊ शकतात असा प्रश्न सिब्बल यांनी केला। सोबतच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदेंच्या बाबत प्रत्येक निर्णय चुकीचा दिला। विधानसभा अध्यक्षांनी एकाही आमदाराला अपात्र केलं नाही याकडे सिब्बलांनी कोर्टाचं लक्ष वेधलं। त्यानंतर कपिल सिब्बल यांनी या प्रकरणात काही अनडिस्प्युटेड फॅक्ट्सकडे खंडपीठाचं लक्ष वेधून घेतलं। सिब्बल यांचं म्हणणं होतं की या अशा घटना आहेत ज्यात कोणताही वाद नाही। शिंदे आणि त्यांच्या गटाचे आमदार जेव्हा गुजरातमध्ये गेले तेव्हा त्याच हॉटेलमध्ये भाजप युवा मोर्चाचे काही पदाधिकारी थांबले होते। शिंदेंचा एक व्हिडिओ आला ज्यात ते सांगतात, आपल्या मागे महाशक्ती आहे, आपल्याला राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे। शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार हे भाजप शासित राज्यांमध्येच गेले। देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने एक पत्र देण्यात आलं की उद्धव ठाकरेंनी सभागृहाचा विश्वास सिद्ध करावा। त्यानंतर राज्यपालांनी विश्वास सिद्ध करण्याबद्दल सांगितलं, पण शिंदेंचा पक्ष हा राजकीय पक्ष आहे की नाही याचा विचार राज्यपालांनी केला नाही। कायदेशीरपणे शिंदेंनी शिवसेना सोडली होती, त्यामुळे आधी अपात्रतेचा निर्णय व्हायला पाहिजे होता असं म्हणत ही तथ्य आहेत अशी बाजू मांडली। पुढे सिब्बल म्हणाले, हे आमदार आधी सुरतला गेले, त्यानंतर गुवाहाटीला गेले आणि 30 तारखेला भाजप सोबत सरकार स्थापन केलं। हा घटनाक्रमच खूप काही सांगून जातो। यासाठी वेगळे पुरावे सादर करण्याची गरज नाही, प्रत्यक्ष परिस्थिती काय होती हे पाहणं महत्त्वाचं आहे। यानंतर या आमदारांनी राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्ष करण्यासाठी मतदान केलं। हे स्पष्टपणे पक्षांतराचं प्रकरण आहे। राणा केसच्या निकालात स्पष्ट आहे की विरोधी पक्षासोबत राज्यपालांची भेट घेणं ही गोष्ट सुद्धा 10व्या अनुसूचीतल्या परिच्छेद 2(1) अ चं उल्लंघन ठरू शकतं। मूळ शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभूंनी या आमदारांना पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितलं। त्यावर या आमदारांचं उत्तर होतं, तुम्हाला आम्हाला बोलवण्याचा अधिकारच नाही। म्हणजे या आमदारांनी पक्षाच्या अधिकृत नेतृत्वाचा आदेशच मानला नाही। हा सगळा घटनाक्रम एकत्र पाहिला तर हे स्पष्ट दिसतं की हे पक्षांतराचं प्रकरण आहे असं सिब्बल यांनी कोर्टासमोर सांगितलं। त्यानंतर कपिल सिब्बल यांनी खंडपीठाकडे एक मोठी मागणी केली। जर धनुष्यबाण ठाकरेंना मिळू शकत नाही, एकनाथ शिंदेंना मिळू शकत नाही, तर धनुष्यबाण हे चिन्ह तातडीने गोठवलं पाहिजे असं सिब्बल म्हणाले। विशेष म्हणजे आतापर्यंत निवडणूक आयोग किंवा कुठल्याही सुनावणीमध्ये ठाकरेंच्या बाजूने हा मुद्दा मांडला गेला नव्हता।
आणि धनुष्यबाणाबद्दल इट शुड बी फ्रोझन असं म्हणत सिब्बल यांनी 6.5 दिवस सुरू असलेला आपला युक्तिवाद संपवला. 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेलं सुभाष देसाई जजमेंट पुन्हा 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवा आणि धनुष्यबाण गोठवा अशा 2 प्रमुख मागण्या कपिल सिब्बल यांनी खंडपीठाकडे केल्या. या दोन्ही मागण्या या खटल्यात पूर्णपणे नव्याने करण्यात आल्या आहेत. सिब्बल यांचा युक्तिवाद संपल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी आपला युक्तिवाद केला. कामत यांनी सुद्धा आमदार अपात्रतेचाच मुद्दा पुढे चालू ठेवला. जर शिंदेचे आमदार अपात्र झाले असते तर निवडणूक आयोगाला आमदारांच्या बहुमताच्या जोरावर शिंदेंना पक्ष चिन्ह देता आलं नसतं. राणा केसनुसार आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना असलेले अधिकार काय आहेत हे सुप्रीम कोर्टानं याआधीच स्पष्ट केलंय. यावर न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची म्हणाले, जर अध्यक्षांनी आधी आमदारांना पात्र ठरवलं असेल तर आम्ही आमच्याकडे अधिकार घेऊन त्यांना अपात्र कसं करायचं असा प्रश्न न्यायमूर्ती बागची यांनी केला. त्यावर कामत म्हणाले, न्यायालयाने याआधीच विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचं न्यायिक पुनर्विलोकन केलं आहे. विधानसभा अध्यक्षांकडे लवाद म्हणून अर्धन्यायिक अधिकार आहेत. त्यांनी जर कायद्यानुसार निर्णय घेतला नसेल तर सुप्रीम कोर्ट यामध्ये हस्तक्षेप करू शकतं. हे याआधीही काही निकालांमध्ये झालंय असं म्हणत देवदत्त कामत यांनी त्या निकालांचे संदर्भ सुद्धा दिले. कामत यांनी एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा मांडताना स्पष्ट केलं की जर विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या याचिकांवर दिलेला निकाल चुकीचा होता असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला तर त्याचा थेट आणि निश्चित परिणाम निवडणूक आयोगाने दिलेल्या पक्ष चिन्ह वादाच्या निकालावरही होईल. यावर न्यायमूर्ती बागची यांनी प्रतिप्रश्न केला, कोर्ट अपात्रतेचा निर्णय स्वतः घेऊ शकतं का की हा निर्णय पुनर्विचारासाठी पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवायला हवा. त्यानंतर बागची यांनी या खटल्यातला सर्वात कळीचा आणि महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्याकडे विधिमंडळातल्या आमदारांचं बहुमत होतं, यावर कोणताही वाद नाही. पण जेव्हा त्यांनी विधिमंडळातलं हे बहुमत मिळवलं आणि स्वतःकडे घेतलं तेव्हा ते मूळ राजकीय पक्ष राहिले होते का हा मुख्य प्रश्न आहे असं बागची म्हणाले. यावर कामत यांनी उत्तर दिलं, फक्त साधेकली प्रकरणानुसारच निवडणूक आयोगाने ट्रिपल टेस्टने निर्णय घ्यायला हवा असं त्यांच्यावर बंधन नाही. सुभाष देसाई खटल्यात सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की पक्ष चिन्हावर निर्णय देण्यासाठी बाकीच्या टेस्टचा सुद्धा वापर होऊ शकतो. पण आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना त्याच विधिमंडळ पक्षाचं बहुमत ही टेस्ट लावून निर्णय घेता येत नाही असा दावा कामत यांनी केला. निवडणूक आयोगाने निर्णय घेताना मूळ राजकीय पक्षाला कोण पुढे नेतंय हे बघणं गरजेचं आहे. तर विधानसभा अध्यक्षांनी फक्त त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेणं अपेक्षित आहे. पण आयोगाने अध्यक्षांनी विचारात घेतलेल्या गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत असा युक्तिवाद कामत यांनी केला. यानंतर रायव्हल कॉन्स्टिट्यूशनचा मुद्दा सुद्धा चर्चेत आला. जेव्हा 2 पक्ष घटना दिल्या जातात तेव्हा जी घटना आधी देण्यात आली आहे ती विचारात घेतली जाते. विधानसभा अध्यक्षांना चुकीच्या गोष्टी ठरवण्याचे अधिकार आहेत असं कामत म्हणाले. यावेळी कामत यांच्याकडून सीमांत पाटील आणि शरद यादव प्रकरणांचा दाखला देण्यात आला. जेव्हा अध्यक्ष निर्णय घेत असतात तेव्हा निवडणूक आयोगाचे रेकॉर्ड बघायचे असतात. पक्षाची घटना तपासण्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. 2013 आणि 2018ला उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून निवडून आले. ठाकरेच पक्षाचं नेतृत्व करत होते. पण 2022ला शिंदेंनी वेगळी भूमिका घेऊन हा पक्ष आपलाच असल्याचा दावा ठोकला. याला मान्यता कशी देता येऊ शकते? पक्षाची रचना आणि नेतृत्व बदलल्याशिवाय हे कसं होऊ शकतं असा सवाल कामत यांनी केला. थोडक्यात सिब्बल यांच्याप्रमाणेच देवदत्त कामत यांनी सुद्धा विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाचा निकाल कसा चुकीचा होता हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आता ठाकरे गटाच्या या युक्तिवादानंतर शिंदेचे वकील याला काउंटर कसं करणार, सिब्बल आणि कामतांचे मुद्दे कसे खोडून काढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण शिवसेना पक्ष चिन्ह आम्हाला द्या किंवा ते गोठवा अशी मागणी सिब्बल यांनी ठाकरेंच्या बाजूने केल्याने आणि स्वतः कोर्टानेच आम्ही आता शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का असा प्रश्न विचारल्याने कोर्ट काय निकाल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आजच्या या सुनावणीबद्दल झालेल्या युक्तिवादाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.